कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना एका जुन्या प्रकरणामध्ये जी आहे ती कोर्टाने शिक्षा सुनावलेली आहे। अशा प्रकारे मंत्री असतानाच जर त्या 2-2 वर्षाची शिक्षा असेल तर मग राज्य कुठे चाललं असा प्रश्न जो आहे तो विरोधकांकडून उपस्थित केला जातो। विरोधकांकडूनही सर्वसामान्य जनतेच्या मनातच हा प्रश्न निर्माण झालेला आणि या आधी खरं तर आरोप झाले तरी सुद्धा नैतिकतेच्या आधारावर बाजूला होण्याची एक परंपरा महाराष्ट्राच्या राजकारणाला होती। परंतु सध्या तुम्ही ही जी काही प्रकरणं आत्ताच्या सरकारची जर बघताय तर मंत्र्यांवर आरोप होऊनही अनेक पुरावे देऊन सुद्धा यामध्ये कुठेही नैतिकतेच्या आधारावर राज्य चालावं अशी काही मानसिकता सरकारची दिसत नाही आणि मला वाटत नाही की माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत सुद्धा काही वेगळा निर्णय हे सरकार घेईल। सर, अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे त्या अगोदर धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जातोय, कोकाटेने पण राजीनामा द्यावा अशी मागणी आहे का? नैतिकतेच्या आधारावर ही गोष्ट अगदी स्वच्छ स्पष्ट आहे आणि या बाबतीत तर जर खालच्या न्यायालयानं त्यांना शिक्षा सुनावलेली आहे, नक्कीच ते वरच्या न्यायालयात या निर्णयाविरोधात दाद मागण्याचा त्यांचा पर्याय हा खुला आहेच आहे। परंतु एक नैतिक जबाबदारी म्हणून नक्कीच अशा वेळी बाजूला होणं हे खूप गरजेचं आहे। कारण मागेच काही दिवसांपूर्वी माननीय कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे यांनी एक अत्यंत दुर्दैवी असं विधान हे शेतकऱ्यांच्या विषयी केलं होतं आणि हे सातत्यानं जे सुरू आहे त्यामुळे सरकारविषयीच एक संभ्रम आणि प्रश्नचिन्ह निर्माण होतं। खरं तर अजित पवारांचे दोन्ही मंत्री आहेत, म्हणजे आरोप सध्या गेले काही दिवसांपासून होत आहेत, या बाबतीत अजित पवार मात्र आपले हात झटकत आहेत असं दिसतंय। अजित पवारांनी नैतिकता असेल तर ते त्यांनी ठरवावं असं म्हटलं, म्हणजे एकीकडे पक्षप्रमुख म्हणतायत आणि मला वाटतं कोणत्याही पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी ही जबाबदारी त्या माणसावर सोडून देणं हे खरं तर उचित दिसत नाही आणि आदरणीय दादांचा स्वभाव जर बघितला तर तो रोखठोक स्वभाव आहे, नो नॉनसेन्स टाईपचा त्यांचा स्वभाव आहे आणि दादांवर अशी परिस्थिती का आली याचं खरं तर विचार करणं जास्त गरजेचं आहे। छावा चित्रपटामध्ये आता राजेश शिर्के जे आहे ते चर्चेत आलेले आहे, त्यांनी गद्दारी केली असा जो ठपका ठेवलाय ती दृश्य वगळावीत अशी राजेश शिर्के कुटुंबाची मागणी आहे। मी अजून चित्रपट पाहिलेला नाहीये त्यामुळे या चित्रपटाविषयी काय नक्की विधान करणं उचित ठरणार नाही। स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेच्या वेळी मात्र या संदर्भामध्ये कोणतीही जेव्हा आपण ऐतिहासिक कलाकृती करतो तेव्हा त्याचे समकालीन पुरावे, त्याचे ऐतिहासिक पुरावे हे तपासून त्यानुसार क्रिएटिव्ह लिबर्टी ही घेणं हे जास्त उचित ठरतं आणि त्या पद्धतीनं कान्होजी शिर्के हे औरंगजेबाला मिळाले होते असे काही पुरावे उपलब्ध असल्याचं त्यावेळी मला सांगितल्याचं आठवतं आणि त्यानुसार आपण त्यावेळी मालिकेत दाखवलं। परंतु चित्रपटात नेमकं काय दाखवलंय हे याची मला कल्पना नाही आणि चित्रपट पाहिल्याशिवाय त्यावर भाष्य करणं योग्य नाही। छावा सुपरहिट झालाय पण मराठी चित्रपट यावा अशी आता मराठी प्रेक्षकांची इच्छा आहे आणि दुसरं म्हणजे आता भाजपाच्या लोकांकडून 1 लाख लोकांना दाखवणे, 2 लाख लोकांना दाखवणे असे उपक्रम सुरू झाले। सध्या मनोरंजन विश्वाचा उपयोग हा काही नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी हा सातत्यानं केला जात असल्याचं मागच्या काही वर्षातले चित्रपट जर आपण बघितले तर त्यावरून हा स्पष्टपणे समोर येतो आणि मराठीमध्ये जरूर हा चित्रपट यायला हवा, परंतु मराठीमध्ये असणाऱ्या बजेटच्या मर्यादा ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळे याला थोडा वेळ लागेल। परंतु जर मराठी माणसांनी ठरवलं तर असे भव्य दिव्य चित्रपट हे नक्कीच मराठीत येतील। जर कन्नड फिल्म इंडस्ट्री एवढे मोठे चित्रपट करू शकते जी काही वर्षांपूर्वी मराठी सिनेमा इतकीच बजेटमध्ये सिनेमा करत होती तर असा प्रयत्न मराठीत व्हायला खरोखर काही हरकत नाही। शिवजयंतीच्या कार्यक्रमाला तुम्ही अनुपस्थित होतात शिवनेरी किल्ल्यावर, नक्की कारण काय की नाराजी आहे? नाही, शिवनेरी वर अनुपस्थित असण्याचं कारण असं होतं की काल दिल्लीमध्ये राजेंद्र नगरला शिवजयंतीचा एक मोठा कार्यक्रम हा तिथल्या सगळ्या मराठी भाषिकांनी आयोजित केला होता आणि शिवनेरीचा कार्यक्रम करून दिल्लीचा कार्यक्रम करणं हे शक्य नव्हतं आणि त्यामुळे मी दिल्लीतल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली। कारण महाराष्ट्राच्या बाहेर जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा डंका वाजत असेल आणि तिथले तरुणाई जर उत्साहानं ही शिवजयंती साजरी करत असतील तर त्यांच्या पाठीशी एक शिवभक्त या नात्यानं उभं राहणं मला जास्त महत्त्वाचं आहे। स्वरा भास्कर यांनी काही वेळापूर्वी ट्विट केलं, त्या ट्विटमध्ये म्हणतायत की एखाद्या चित्रपटामध्ये 500 वर्षापूर्वी झालेल्या एखाद्या घटनेने चित्रपटातून जास्त लोक भावनिक होतात, परंतु दिल्लीमध्ये जे काही रेल्वे ह्याच्यावरती झालं तिथं लोकांना संताप होत नाही, 500 वर्षापूर्वीचा क्रोध लोकांना आठवतो। या दोन खरं तर वेगळ्या गोष्टी आहेत। त्यांनी जे मत व्यक्त केले ते कदाचित दिल्लीतला जो दुर्दैवी चिंगराचिंगरीचा जो प्रसंग घडला किंवा त्याआधी महाकुंभमध्ये जे प्रसंग घडले हे तितक्या प्रमाणात समोर आलेच नाहीत
पण असं असताना त्यामुळे त्यावर भाष्य हे कोणीही केलं नाही. परंतु छत्रपती संभाजी महाराजांचा जेव्हाही विषय येतो तो काळजाच्या जवळचा विषय, तो जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे याची तुलना करण्यापेक्षा जी गोष्ट घडली, जी दुर्दैवी गोष्ट घडली, त्याविषयी सुद्धा तितकीच संवेदना दाखवणं हे गरजेचं, हे योग्य. एक प्रश्न असे गेले होते, छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर वेगवेगळे आरोप केले जात आहेत. अभिनेता एक बोलतो, तर काल कमल खानने एक ट्विट केलं होतं छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत, ते पण खूप चर्चेत आलं. त्यानंतर ते सायबर सेल कडून काढण्यात आलं. मात्र अशी टीका करण्यावर कारवाई मात्र कुठली होत नाही. राहुल सोलापूरकर यांचे वक्तव्य होते, सगळे मंत्री त्यांच्यावर काही म्हणतात, कारवाई होत मुख्यमंत्री नाही. म्हणतात आम्ही मात्र सोडणार नाही. मुख्यमंत्री म्हणले कमल खानला सोडणार नाही. मग माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याचंही उत्तर द्यावं की आम्ही सोडणार नाही असं आपण एकीकडे म्हणत असताना, मग जर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना विशेष सुरक्षा का दिली जाते, त्यांच्याकडून त्याचा खुलासा का मागितला जात नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये होतं असं की हे बदनामीचं षडयंत्र आजचं नाही, हे वर्षानुवर्ष या पद्धतीचं जे बदनामीचं षडयंत्र होत राहतं. आता विकिपीडियावरची जी माहिती जी आपण म्हणालात, ते जे ट्विट करण्यात आलं होतं, विकिपीडिया माहितीचा स्रोत आहे. या माहितीचा स्रोत कोणी कोणी काय काय फीड करून ठेवला आहे याचा जर आपण तपास घेतला तर नक्की ही बदनामीची पाळंमुळं कुठपर्यंत जातात हे आपल्या लगेच लक्षात येईल. आणि त्यातून हे जे एक बदनामी करण्याचं षडयंत्र आहे, एकीकडे छावा चित्रपटाला प्रतिसाद मिळत असतानाच दुसरीकडे विकिपीडियावर ही माहिती येणं, हा केवळ योगायोग कसा म्हणता येईल. तर यामध्ये जसं आपण म्हणतोय सोची समजी चाल आहे आणि हे वर्षानुवर्ष घडतंय आणि याचे अनेक पुरावे तुम्हाला जर तुम्ही शोधलेत, त्याचे अनेक पुरावे तुम्हालाही समोर दिसतील.